नागपुर के सीतावर्डी इलाके में वाहन चोरी के मामले का पुलिस ने पर्दाफाश करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। टेकड़ी रोड स्थित राजस्थानी महिला मंदिर के पीछे से एक वाहन चोरी हो गई थी। शिकायत के आधार पर पुलिस ने मामला दर्ज किया। पुलिस ने तकनीकी जांच और सीसीटीवी फुटेज की मदद से आरोपियों तक पहुंच बनाई। गिरफ्तार आरोपियों की पहचान अभिलाष राय और आशीष मसीह के रूप में हुई है। पूछताछ में दोनों ने चोरी की वारदात कबूल कर ली है। पुलिस ने आरोपियों के पास से चोरी का माल भी बरामद किया। आरोपियों से कुल 3 2-पहिया वाहन जब्त किए गए, जिसमें की कुल कीमत करीब 3,10,000 रुपए बताई जा रही है। पूरी कार्रवाई पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंघल के मार्गदर्शन में की गई। फिलहाल पुलिस आगे की जांच में जुटी हुई है। नेमकं माहिती आहे, कोण आरोपी आहे, किती रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, कुठली टीम आहे आपली ज्यांनी ही संपूर्ण कामगिरी करून आणलेली आहे? 2 दिवसापूर्वी एक वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस ठाण्याला। त्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे आमची टीम PSI सोनवणे त्यांच्या टीमसह त्यांनी ते शोध घेतला आणि त्यातलं ते आरोपीचं त्यांनी तपास केल्यानंतर माहिती मिळाली की ते सदरील आरोपी हे MP चे आहेत। मग इथून टीम आपली तिकडे जाऊन त्यांनी ताब्यात घेतलंय, त्यांच्याकडे सखोल चौकशी केली। तर आतापर्यंत 3 वाहन एकूण किंमत 3,10,000 रुपये असं त्यांच्याकडून रिकव्हर करण्यात आलेलं आहे। आता सध्या ते पोलीस कोठडीत आहेत आणि अधिक तपास सुरू आहे। आणि हे जे एक रॅकेट आहे की इथून वाहन चोरणे सीताबर्डी मार्केटमधून आणि MP मध्ये ते चोरून घेऊन जाणे, त्याच्या पाठीमागे आता बरेचसे त्यांचे वाहन जे चोरले असतील ते तपासामध्ये त्यांच्याकडून आता शोध घेणं सुरू आहे। आता हे 2 आरोपी पकडलेले आहेत, दोघे MP चे राहणार आहेत। एकाचं नाव अभिलाष राय आहे, दुसरा आशीष मसीह म्हणून आहे। तर यांच्यामध्ये आणखी काही लोक सहभागी असण्याची शक्यता आहे आणि हे रेकॉर्डेड आरोपी आहेत। यांनी यापूर्वी सुद्धा गुन्हे केले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर अधिक सखोल तपास करीत आहोत। तपासातून आणखी याचे कोण साथीदार आहेत हे आपल्याला निष्पन्न करता येईल। आपली सीताबर्डी पोलीस ठाण्याचे PSI अनिकेत सोनवणे आणि त्यांच्या सोबतचे पोलीस हवालदार वालदे, पोलीस शिपाई मुंडे, पोलीस शिपाई प्रशांत भोयर आणि चेतन सेंडे यांनी ही कारवाई केली। आतापर्यंत 3 वाहन त्यांच्याकडून जप्त करण्यात आले। ते 3 वाहनांची एकूण अंदाजे किंमत 3,10,000 रुपये इतकी आहे।